नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा शिवसेना जिल्हा अध्यक्ष देवानंदजी थळे यांच्या संयोजन नियोजनाने आयोजित करण्यात आला होता। यामध्ये मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख उपस्थित होते। मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर मार्गदर्शन करणारे मान्यवर विधान परिषद उपसभापती नीलमजी गोरे, शिवसेना सचिव किरण पावसकर, ज्योती वाघमारे, आमदार शांताराम मोरे, कशेळी सरपंच वैशालीताई थळे, माजी सरपंच फजलूबाई थळे, पांडुरंग पाटील, श्रीधर पाटील, इंद्रपाल तरे, देवेशजी पाटील या सर्वांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला। या प्रसंगी इतर मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते। आपले प्रसिद्ध साहेब त्यांच्याबरोबर जेव्हा मला भेटायचे त्यावेळी मी बघायचो की प्रत्येक वेळी हा माणूस येतो हा कुठेतरी समाजाचं म्हणजे आपले स्थानिक भूमिपुत्र असतील, आगरी कोळी बांधवांचे प्रश्न असतील, इथला पाण्याचा प्रश्न आहे, या भागातल्या ज्या काही नागरी वसाहती आहेत ह्याच्यासाठी ज्यावेळी बोलायचा त्यावेळी त्या पोटतिडकीने भांडणारा एक शिवसैनिक म्हणून बघितला आणि म्हणूनच या ठिकाणी शिंदे साहेबांनी त्याला या ग्रामीण ठाण्याची या जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली। या ठिकाणी जिल्हा प्रमुख सामान्य शेतकरी असतील, कष्टकरी आहेत, या भागातल्या जे वयोवृद्ध नागरिक आहेत यांच्यासाठी ज्या योजना आहेत या सर्व आपल्या विभागात आणायचं या ठिकाणी काम केलं। परंतु ज्यावेळी आपल्या विभागामध्ये युतीच्या माध्यमातून ज्यावेळी कामं केली त्यावेळी आदरणीय मेट्रोचं काम असेल या प्रत्येक वेळी देवानंद थळे आणि या शिवसेनेनी कुठे आडकाठी केली नाही, परंतु या कामाच्या या विकासाचा जो वेग आहे हा वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना न्याय मिळवून दिलाय। त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या ठिकाणी 45,62,969 इतकं अनुदान हे लाभार्थ्यांना मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी शासन आपली या देवानंदजी थळे साहेब आपण या ठिकाणी ते आयोजित केला त्याबद्दल मी तुमचा आभारी मानतो। कारण कार्यकर्त्याला जर का खंबीर पाहिजे आणि आपण ते आहात, आपल्या मागे आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत, कारण आपण आम्हाला ताकद दिली तर या सभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यामध्ये आपले भरपूर कार्यकर्ते आपल्यात प्रवेशही करायला तयार आहेत। कारण आता माझ्याकडे तर मोठी लिस्ट आहे पण आपल्याला असं व्यासपीठ कधी उपलब्ध झाला नाही म्हणून आपण ते कार्यकर्त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी घेतला नाही। आता आपण या लोकसभेच्या माध्यमातून आपल्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतील, मीटिंग होतील त्या मीटिंगमध्ये आपण त्या कार्यकर्त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी करून घेऊ आणि सर्वच वरिष्ठ या ठिकाणी आहेत त्यांना मी आश्वासित करतो की हा जो मतदारसंघ एवढा मजबूत होईल आणि आपला सर्वांचा जर का साथ असला तर 100% आता लोकसभेलाही काम करतील आणि विधानसभेलाही काम करतील। जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, आवाज नाही, जय भवानी करतो। या महाराष्ट्राला आलेले सन्माननीय मुख्यमंत्री त्यांनी या कमी कालखंडामध्ये कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी सर्वांसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय आहेत की आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी कमी कालावधीमध्ये एवढे निर्णय घेतलेले नाहीत। म्हणून मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा आपण ज्यावेळी आपण मतदारांकडे घेऊन जातो त्यावेळी निश्चित त्याचं यश आपल्याला या निवडणुकीत मिळण्याशिवाय राहणार नाही। काय म्हणतात, पहिले त्याला जेवायला घाल, काय घालणं, पहिले त्यांना जेवायला घ्याल, नंतर त्यांच्या अडचणी काय त्या बघू, असा संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे, हे नाकारता येणार नाही। करोना काळामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे, स्वतः किट घालून फिरत होते, कुठल्याही अडचण जिथे जिथे आली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता की हा माझा, हा परक्याचा, हा त्या, हे तुम्हाला नाकारता येणार नाही। पंतप्रधानांनी देशाच्या सर्वांनी
काटेकोरपणे पालन करायचं आहे. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे, महायुतीमध्ये शिवसैनिक हा नेहमी आदेशाने काम करत असतो. मग ती व्यक्ती आपल्यासमोर कोण असते आणि कोण उभी राहते ते आपल्याला काही घेणं देणं नसतं. पण आपल्याला आदेश बाळासाहेबांनी दिला की आपण सर्व कामाला लागतो. अशा प्रकारचा हा शिवसैनिकाचा धर्म आपण पाळायचा असतो. आणि यावेळी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी केलेली कामं आहेत, ती आरोग्याविषयी असतील, आपल्या ट्रॅफिक विषयी असतील, आणि कितीतरी अशी कामं जी त्यांनी केल्यात ती लोकांपुढे, मीडियापुढे आपली जात नाही. खरी गोष्ट, आपल्याला मुख्यमंत्री कधीतरी दिसायचे वर्षात 2 वर्षात, पण आपले मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहे आणि नक्कीच आपल्याला आम्हाला अभिमान आहे. आणि शिवसैनिकाचा कोणीही भ्रमनिरास करून काय सांगत असेल तर कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला एकच समजतं, आपण आदेश पाळणारे लोक आणि आदेशाने चालायचं. आज इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची प्रेस्टीज लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या सीट तुम्हाला करता येईल कुठे काम त्या भागात करा आणि आपल्या महायुतीच्या जास्तीत जास्त सीट आणाल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आज आपण हिंदुत्व म्हणून काम करतो आणि बाळासाहेबांनी सांगितलं की हिंदुत्वासाठी काम करायचं आहे आणि आज देशभरात हिंदुत्वाची लाट चालू आहे आणि त्या लाटेच्या विरोधात कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. आणि आजच्या दिवशी मी एवढंच सांगतो की आज तिसरी वेळ असेल की विजय महोत्सव किंवा इथून प्रारंभ झालाय. प्रत्येक वेळी महायुतीचा जो उमेदवार आपले कपिल पाटील साहेब असतात ते इकडनंच उद्घाटन करून जातात आणि त्यांना विजय मिळालाय, तेव्हा तिसरी वेळ इथूनच सुरुवात झाली आणि नक्की ते हॅट्रिक करतील अशा प्रकारचा आम्ही सगळे मिळून सगळ्यांच्या वतीने तुमचे मी शब्द देतो. करत असताना मी नेहमी म्हणायचे की केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. परंतु लोकांची कामं करणारे असे देवानंद असतील तर मला वाटतं की प्रत्येक युवकाला देवानंद भाऊ घडले पाहिजे. सिनेमा मधला देवानंद आम्ही बघितला होता. सिनेमा मधला देवानंद हा एव्हरग्रीन होता. म्हातारपण त्यांना कधी टच करू शकलं नाही आणि देवानंद भाऊ थळेंच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. आणि इतके युवा असून सुद्धा त्यांनी जो जनसमुदाय या ठिकाणी जमवलेला आहे आणि अहोरात्र ते लोकांची कामं करतायत. लोकांना घरं देणं असेल किंवा अगदी सरपंच पदाचं मानधन एका भगिनीसाठी देणं असेल, इथे ते आपण एकनाथजी शिंदे साहेब यांचे कट्टर शिवसैनिक आहोत हे त्यांच्या कामामधून दिसून येतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. या छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही इतिहास बघितला तर घाट माथ्यावर घेऊन आमचा कुणबी बांधव असेल, आमचा बहुजन बांधव असेल तो उभा होता. पण घाटाच्या खाली माझा आगरी कोळी बांधव हा तलवार जरी हातात नसली तरी उलट्या धारेचा कोयता घेऊन छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढत होता. हा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेल्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला भिवंडीमधून सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांना निवडून द्यायचं आहे. आज ज्यांनी 7 पक्ष बदलले त्या लोकांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. निष्ठेचं दुसरं नाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. निष्ठा काय असते हे परवाच्या रंगपंचमीच्या सणामध्ये आम्ही बघितलं की जिथे सगळे लोक सप्तरंगामध्ये रंगलेले होते तेव्हा सुद्धा एकनाथजी शिंदे साहेब दिघे साहेबांच्या मूर्तीला रंग लावत आनंदाच्या रंगामध्ये रंगलेले होते. हे गुरु शिष्याचं नातं आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आपण कपिलजी पाटील साहेबांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करते आणि माझं लांबलेलं भाषण थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. आपल्या कार्यकर्त्यांना, जमलेल्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन, आपण मतदानासाठी मत मागण्याच्या समोर मांडणारा इतर गोष्टी कुठच्याही न सांगता फक्त 2च सांगा, अगोदर काय काय करत होते आणि आपल्याकडे आता काय काय झालं. फक्त आपल्या विचारामध्ये किंवा महिलांची संख्या जास्त आहे. मी आवर्जून सांगेन, काही लोक झटकन सांगतात की महागाई वाढली, टॅक्स वाढला, पण आणि आम्हाला ऊसाची किंमत, ऊसाचा दर मात्र वाढलेला हवा आहे. ऊसाचा दर वाढला की साखरेचाही दर वाढणार आणि ह्याचा समतोल जो ठेवण्याचं काम आहे ते मोदी साहेब करतायत. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आम्हाला एक गोष्ट स्वस्त हवी आहे आणि दुसऱ्या गोष्टीला पण जास्त भाव हवा आहे. आम्ही एअरपोर्टला अगोदर गेलो ते एअरपोर्ट चांगले नव्हते. देवानंदजी आपल्यापासून जवळ आता एअरपोर्ट होणार आहे.
यानंतरचा एअरपोर्ट हा पुरा जगातले जे एअरपोर्ट आहे त्यातला सर्वात मोठा एअरपोर्ट हा मुंबई, नवी मुंबईमध्ये होतोय. आणि मला वाटतं इकडे ज्या नोकऱ्या लागतील या स्थानिक लोकांच्याच मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, अशा पद्धतीने एक आवाज उठवा. जागा तुम्ही दिलेली आहे, जागा तुमची आहे. तदनंतर आपण अर्थातच पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. अर्थातच आजच्या कार्यक्रमात शिवसेना कार्यकर्ता कृष्णात बसलेले आहात. 20 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेची निवडणूक म्हटलं तर विकास आणि विकासाचा विरोध करणारे, द्वेष करणारे, समाजात देशात फूट पाडणाऱ्या शक्ती यांच्यामधली ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं 2014 पासून आपण कारभार पाहतोय आणि इतकंच नव्हे तर आपण बघायला लागलोय की पूर्वीचे जे प्रकल्प असायचे ते प्रकल्प म्हटलं तर आपण म्हणतो की ते कधी दिसायचेच नाहीत पूर्ण झालेले. वर्षानुवर्ष झाले तरी सुद्धा ते रस्ते पूर्ण झालेले नसायचे. आणि भिवंडीची परिस्थिती 15-20 वर्षापूर्वी जी होती ती हळूहळू एकनाथजी शिंदे आजच्या या सभेला मला आपण निमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यात प्रथम आभार मानते. परंतु भिवंडी म्हटलं की या ठिकाणचे आगरी, कोळी या सगळ्या बांधवांचा विचार डोळ्यासमोर येतो. आणि थोडं पाठीमागे वळून बघितलं तर आठवतं की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ज्या शहरावरती प्रेम होतं ते शहर म्हणजे ठाणं आणि भिवंडी ही सगळी त्याच्यातली शहरं येतात. खूप वेगवेगळ्या प्रकारांनी या निवडणुकीच्या मध्ये लोकांना अपप्रचार होतोय, चुकीचा प्रचार होतोय. आणि हा चुकीचा प्रचार करणारे लोकांच्यामध्ये अफवा पसरवत असतात. जे काही खोटं नाटं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि त्याच प्रकारे जे काम केलं शिंदे साहेबांनी त्या कामाच्या मध्ये मला 2-3 गोष्टींचा खास करून उल्लेख करायचा आहे. एक म्हणजे रोजगारासाठी मेळावे त्यांनी घेतले. ठाण्यामध्ये सुद्धा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये तिथल्या तिथे रोजगाराच्यासाठी म्हणून चालना देणं, त्यांना ताबडतोब कॉल मिळणं, त्यांना नोकरीसाठी म्हणून ताबडतोब अपॉइंटमेंटसाठी पुढची नावं सुचवणं ही कामं सुद्धा या रोजगार मेळाव्यामध्ये झालेली आहेत. महिला सक्षमीकरण त्याच्यात प्रत्येक लोकांना डायरेक्टली स्वरूपामध्ये एक ज्याला आपण म्हणू अवजारं असतील, मदत असेल, 2 व्हीलर्स असतील, अशा अनेक गोष्टी, अपंगांना खुर्च्या असतील, या सगळ्या गोष्टी देण्याचं काम कुठे झालं असेल तर वयोश्री योजना सुद्धा सरकारने सुरू केलेली आहे की 65च्या वयाच्या वरच्या माणसांना तुम्ही बघाल हातामध्ये काठी धरायला लागते. आणि आपल्याकडे सहजगत्या म्हणून वापरली जाते की साठी बुद्धी नाटी. परंतु आज मतदार 60 वर्षाचा झाला की त्याला असं वाटतं की मला काहीतरी मदत पाहिजे. तर ही जी सगळी आयुधं लागतात ती आपल्या श्रीकांतजी शिंदे यांनी वयोश्री योजनेची माहिती सरकारपर्यंत पोहोचवून प्रत्येक ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण उमेदवार म्हणून कपिल पाटील जे मंत्री आहेत पंचायत राज विषयाचे, केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्यातून केंद्रात मंत्रीपद मिळालेले ते एकमेव मंत्री आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या या मंत्रिपदाचा विषय काय, पंचायत राज म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समिती याच्या मार्फत जो विकास केला जातो तो सगळ्या या पंचायत राजच्या मार्फत होतो. आणि आमच्या माता भगिनींनी आणि आमच्या बांधवांनी जे काम केलेलं आहे, ठाण्यांनी ओळख करून दिली. पत्नी पण व्यासपीठावर आहे आणि आई पण व्यासपीठावर आहे आणि दोघींचा काही वादविवाद होत नसावा असं मला वाटतं. त्यामुळे महिला राजकारणात गेल्यावरती शिकलेल्या आहेत की आपण कुठे वाद करायचा आणि कुठे वाद करायचा नाही म्हणून. आणि महिलांनी जे काम केलं तसं आपल्या बांधवांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे. पाण्याच्या योजना ठिकठिकाणी आणलेल्या आहेत, स्वच्छतागृहांची सोय झालेली आहे, आरोग्याची सोय झालेली आहे. परंतु पंचायत राजमधून फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं काम कपिल पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचा निवडून देणं म्हणजे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करणं आणि एकनाथजी शिंदे यांना परत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करणं, त्याच्यासाठी म्हणून जे पाऊल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण लक्ष असेल, मोबाईलवरती ऐकत असतील, काय बोलतात, काय ऐकतात, कुठे नको तिथे गोष्टी कळवत असतील आणि लोकांच्या मध्ये कशाचा गैरसमज पसरवता येईल या दृष्टिकोनातून काम करणारे पण बरेचसे लोक असतात. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे जे काम केलेलं आहे ते काम पोचवण्याचं तुमच्यापर्यंत शिवसेनेने कार्य केलेलं आहे आणि तुम्ही शिवसेनेला साथ दिलेली आहे. आणि ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे, पण त्याची अंमलबजावणी कोणी केली असेल तर ती एकनाथजी शिंदे यांनी
आनंदाचा शिधामार्फत त्याची अंमलबजावणी केली, जेणेकरून गोरगरिबांच्या घरामध्ये सुद्धा 4 गोडधोड गोष्टी होऊ शकतील. आणि अशा प्रकारच्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपली जी मर्यादा होती 1000 रुपयाची ती सुद्धा 1500 रुपये केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण सुरक्षित कुणामुळे आहोत तर ते आपण शिवसेनेमुळे सुरक्षित आहोत, हे मला या ठिकाणी खास करून सांगावंसं वाटतंय. एकनाथजी शिंदे हे सगळं काम पुढे नेत आहेत. या ठिकाणी स्वतः बाळासाहेब ठाकरे भिवंडीमध्ये पूर्वी येऊन गेलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद ठाण्यावरती कायम राहिलेला आहे. मला आजही ती सभा आठवते की माननीय एकनाथजी शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मोठ्या साहेबांनी ठाण्यातल्या सभेमध्ये व्यासपीठावरती लोटांगण घालून जनता जनार्दनाला नमस्कार केलेला होता. आणि त्या नमस्काराच्या आशीर्वादामुळेच एकनाथजी शिंदे पुढे आज मुख्यमंत्री झालेले आहेत, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. काही प्रश्नांना वेळ लागतो, त्याच्यामुळे थोड्याशा कार्यकर्त्यांच्या भूमिका किंवा भावना थोड्याशा दुखावलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा जो काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम आपले सगळे महायुतीतले नेते मंडळी जी आहेत ती निश्चितपणाने करतील. सांगावेत की आचारसंहितेमधले ते प्रश्नांवर आत्ताच्या क्षणी आपल्याला काही करता येत नाही, परंतु पाण्याचा प्रश्न असेल किंवा अशा प्रकारचे जनतेचे जीवनमरणाचे त्यामुळे राजकीय भूमिकेच्या पेक्षा मी असं म्हणेन की मतभेदातून मनभेद होऊ नये अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना करते. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे लोक विरोध करत असतील तर त्यांचाही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस आणि सगळे भाजपचे नेते करत आहेत. आणि शिवसेनेच्या ज्या भावना असतील तर त्या भावना स्थानिक कार्यकर्त्यांच्या आमचे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत, इथे श्रीकांतजी शिंदे आहेत, स्वतः शिंदेसाहेब आहेत, हे सगळेजण मिळून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.